नमस्कार. मी डॉक्टर सनी उगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले 15 वर्षे इथे कार्यरत आहे. माझं हॅपी जॉइंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे. आपण ह्या सीरीजमध्ये एसीएल लिगामेंट इंजुरी ही कशी होते, त्याचं निदान कसं होतं, त्याला ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत, ऑपरेशन सुचवल्यावरती कशा प्रकारे ऑपरेशन केलं जातं, ऑपरेशननंतर रिकव्हरी कशी होते, याबद्दल आपण ऐकलं. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॉमनली विचारणारे प्रश्न. बऱ्याच पेशंटमध्ये ही शंका असते की ऑपरेशनच्या नंतर मला परत खेळता येणार नाही. त्या भीतीनेच आपण ऑपरेशन टाळतो आणि ऑपरेशन टाळून एक साधारणतः 2-3 महिने 6 महिने गेल्यानंतर काय होतं की गुडघा अस्थिर राहून राहून आतमध्ये हाडावरचं कोटिंग घासून खराब व्हायला लागतं किंवा गादीला इंजुरी व्हायला लागते, ज्याला आम्ही सेकंडरी इंजुरीज म्हणतो. त्यावेळेला ऑपरेशनचा सल्ला हे डॉक्टर तुम्हाला जे देतात तो सरासरी दुखापत झाल्यापासून 1 महिना ते 3 महिन्याच्या आत करायचं असतं. हा कालावधी महत्त्वाचा का आहे? हे ऑपरेशन लेट करू शकतो का? 6 महिन्याने करू शकतो का? 2 वर्षाने करू शकतो? असा प्रश्न बरेच पेशंट्स विचारतात. लवकर का केलं पाहिजे? कारण पहिल्या 3 महिन्यामध्ये सरासरी आपल्या गुडघ्यामध्ये दुखापत झाल्याचं आपल्या माइंडमध्ये रजिस्टर झालेलं असतं आणि त्यावेळेला आपण काळजीपूर्वक ॲक्टिव्हिटीज करतो. एकदा हा कालावधी संपला त्यानंतर आपण दगदग धावपळी चालू करतो. चालणं, फिरणं, धावणं, पळणं हे परत सुरू करतो. त्यावेळेला सेकंडरी इंजुरीज म्हणजे अजून एसीएल दुखापत असताना, पाय अस्थिर असताना तो परत लपकतो आणि आपण पायावरती बॅलन्स जाऊन पडतो. तर सेकंडरी इंजुरीजमध्ये अजून बाकीच्या लिगामेंटला इजा होणे, हाडावरच्या कार्टिलेजला इजा होणे किंवा न फाटलेली असणारी गादी ही परत खराब होणे, असे हे बरेचसे प्रॉब्लेम्स सेकंडरी इंजुरीजमध्ये येऊ शकतात. आणि ते जर का झाल्यास आपल्याला ऑपरेशन तर डेफिनेटली अजून वाढतं, पण रिकव्हरीलाही तेवढा जास्त वेळ लागतो. सो असं मला तुम्हाला सांगायचं आहे, की जर का आपल्या डॉक्टरांनी गुडघ्याचं ऑपरेशन लिगामेंटचं सुचवलं असेल, तर सरासरी 1 महिना ते 3 महिन्याच्या आत ते करून घ्यायला पाहिजे. कारण 3 महिन्यानंतर आपण गुडघ्याचा जी मेमरी आहे ती कमी होऊन जाते आणि आपण रिॲक्टिव्हिटीज करायला चालू करतो. अशा वेळेला रिइंजुरीजचं प्रमाण फार जास्त वाढतं. बऱ्याच पेशंट्सना ही भीती असते, की ऑपरेशनच्या नंतर ऑपरेशन तर झालं, पण मी खेळू कधी शकेल? मी धावू कधी शकेल? मी पळू कधी शकेल? आणि मी दगदगीच्या गोष्टी कधी चालू करू शकेल? गाडी कधी चालवू शकेल? टू व्हीलर कधी चालवू शकेल? तर खाली कधी बसू शकेल? तर अशा वेळेला हे सगळे जे प्रश्नांची उत्तरं डॉक्टरही तुम्हाला वेळोवेळी देतच असतात. 2 ते 3 महिन्यानंतर आपण चालणं-फिरणं करू शकतो, जिने चढ-उतर करू शकतो, ब्रिस्क वॉक करू शकतो. साधारणतः 3 ते 4 महिन्यापर्यंत आपण खाली बस-उठ करू शकतो. साधारणतः 6 महिन्यानंतर जेव्हा पायामध्ये मजबूती येते आणि क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग स्ट्रेंथ चांगली वाढते, त्यानंतर डॉक्टर तुम्हाला धावणं, पळणं, उडी मारणं, जिने चढ-उतर करणं, सिंगल लेग ॲक्टिव्हिटीज, सिंगल लेग हॉप अशा गोष्टीच आपण तुम्हाला चालू करतो. तर त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. एक्स्पेक्टेशन्स हे रिअलिस्टिक असले पाहिजेत आणि ऑपरेशनच्या नंतर जर का आपण 6 महिने योग्य व्यायाम करून पूर्ण मजबूती घेऊन पायामध्ये ताकद आणली, तर परत त्या गुडघ्याकडे बघण्याची गरज पडत नाही. बऱ्याच पेशंटचा हा प्रश्न असतो, की एकदा ऑपरेशन झालं तर कायमचा माझा पाय कमकुवत राहील का? तर असं नक्कीच नाही. पण काही पेशंट्समध्ये जे व्यायाम व्यवस्थित होत नाही, ऑपरेशनच्या नंतर जो आम्ही 6 महिन्याचा फिजिओथेरपीचा जो प्रवास आहे, तो व्यवस्थित न झाल्यामुळे जे पायामध्ये वीकनेस राहतो, त्याच्यामुळे गुडघा हा परत कधीच फंक्शनल ॲक्टिव्हिटीजला येऊ शकत नाही आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायला आपल्याला भीती वाटते. तर अशा पेशंट्सना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ऑपरेशन झाल्यानंतर पहिले 6 महिने हे फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही चांगला व्यायाम केला, तर तुम्हाला परत पुढे गुडघ्याकडे बघायची गरज नाही. अशा प्रकारे जर का तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारा. मी तुम्हाला पुढील व्हिडिओजमध्ये त्याचं डेफिनेटली उत्तर देईन. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.